बापाचे मन मुलांना कधी कळणार? बापाचे मन मला कधी कळलेच नाही. आज माझंच मला कळून चुकलं. अगदी हृदयस्पर्शी कथा, नक्की ऐका. आज माझंच मला कळून चुकलं. मलाच नातं नीट जपता नाही आलं. आज जेवण झाल्यावर बाबा बोलला, मी आता रिटायर होतोय. मला आता नवीन कपडे नको. जे असेल ते मी जेवीन आणि जे असेल ते मी खाईन. जसा ठेवाल तसा मी राहीन. काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं आणि टचकन पाणी डोळ्यात यावं. काळीजच तुटावं. अगदी तसं झालं. एवढंच कळलं की आजवर जे काही जपलं ते सारंच फसलं. का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर, मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर. तो घरात राहिला म्हणून कोणी आयत खाऊ म्हणेल का? की त्याची घरातली किंमत शून्य बनेल? आज का त्याने दम दिला नाही? काय हवं ते करा. माझी तब्येत बरी नाही. मला कामावर जायला जमणार नाही. खरं तर हा अधिकार आहे त्यांचा सांगण्याचा, पण काकुळतीला का आला असेल? ह्या विचारातच माझं मन खचलं आणि नंतर माझं उत्तर मला मिळालं. जसजसा मी मोठा होत गेलो, बाबांच्या कवेत मावेनासा झालो. नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं, त्याबरोबर वाढत होता तो अहंकार आणि त्याने वाढत होता तो विसंवाद. आई जवळची वाटत होती, पण बाबाशी दुरावा साठत होता. मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं, पण ते शब्दात सांगताच आलं नाही. बाबानेही ते दाखवलं असेल, पण दिसण्यात आलं नाही. मला लहानाचा मोठा करणारा बाबा स्वतःला लहान समजत होता. मला ओरडणारा, शिकवणारा बाबा का कुणास ठाऊक बोलताना धजत होता. मनाने कष्ट करायला तयार झालेल्या बाबाला शरीर साथ देत नव्हतं. हे त्या शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला घरात नुसतं बसू देत नव्हतं. हे मी नेमकं ओळखलं. खरं तर मी कामावर जायला लागल्यापासून सांगायचंच होतं त्याला की थकलायस ना, आराम कर. पण आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा की मावळ म्हणून. आता. लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा, मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा आणि नंतर चांगलं वागण्यासाठी कान उघडणी करणारा असा हा बाबा. आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता जेव्हा खुर्चीत शांत बसतो, तेव्हा वाटतं की काही जणू आभाळच खाली झुकले. आज माझंच मला कळून चुकलं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.